तुम्ही कधी अननोन सिटीमध्ये सोलो ट्रॅव्हल करत असताना स्टेचं बुकिंग करायचं विसरला आहात का? तर नमस्कार, मी सौरभ पुजारी आणि तुम्ही बघताय हम्पी विथ SPV. कधी नाही ती मी सोलो ट्रिप प्लॅन केली आहे आणि ते पण 4 दिवसांची. माझी लैला घेऊन मी पहाटेच घरातून निघालो. जर बसने गेलो असतो तर 8 तासातच पोहोचलो असतो. बट लैलाला घेऊन जाणं म्हणजे सुख आहे. हम्पी हे कर्नाटकमध्ये येतं. जर तुम्ही बसने किंवा ट्रेनने येणार असाल तर पहिल्यांदा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये उतरावं लागेल आणि तिथून हम्पीला बस किंवा शेअरिंग ऑटोने येऊ शकता. तर हम्पी हे कर्नाटकमधलं एक ऐतिहासिक ठिकाण आहे जे एकेकाळी विजयनगर एम्पायरची राजधानी पण होतं आणि सर्वात श्रीमंत शहरसुद्धा. कोल्हापूर सोडून बेळगावमध्ये एंट्री करताच पाऊस लागला. आता दुपार झाली होती आणि खायचं काय हे समजत नव्हतं, कारण इथं सगळीकडेच न समजणारे बोर्ड दिसत होते. एक ठिकाणी थांबून मी खिचडी भात खाऊन घेतला आणि त्यावरच काम चालवलं. 422 किलोमीटरचं अंतर पार करून आपण लेट नाईट हम्पीमध्ये पोचलो होतो आणि पावसाने आपलं स्वागत केलं होतं. स्टेचा प्रश्न मी अजून सोडवला नव्हता, तो त्या कॅफेच्या मदतीनं सोडवून घेतला.